उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतो। स्वतःहून उत्स्फूर्तरित्या ही जयंती पार पाडली जाते। मग मला प्रश्न पडतो, आज आपण या महामानवाची 135वी जयंती साजरी करत आहोत। जन्मापासून 10 वर्ष तर ते बाळ असतील, मग तिथून पुढच्या आयुष्यामध्ये या महामानवाने अशी काय किमया केली की संबंध जगामध्ये त्यांची भीम जयंती साजरी करावी लागते। संबंध जगाला त्यांचा अभिमान वाटतो, संबंध जग त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतो। मग या बाबाचं नाव घेताना मला त्यांचे नाव बोलताना त्यांचे कार्य बोलावे लागते आणि त्यांचे कार्य बोलताना मला म्हणावेसे वाटते, व्रतप्राय झालेल्या कोट्यावधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण, व्रतप्राय झालेल्या कोट्यावधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण, मनवादाविरोधात लढले होऊन बेभान, काळा रामाला घाम फोड चौदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनस्मृतीचे प्रत्येक प्राण, तेच आहेत या भारतीय घटनेचे शिल्पकार। त्यांच्या पुढे झुकते या देशातील नव्हे तर या जगातील प्रत्येकाची मान। कोलंबिया विद्यापीठाने केला जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांचा बहुमान, केला जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांचा बहुमान। अशा या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम। आजही काही लोक बोलतात, व्हॉट बाबासाहेब डिड फॉर युअर कंट्री, then I will say that ended the 1000 years of slavery of untouchability and gives them right to educate and live, was instrumental in introducing labor reforms with maternity benefits. Educate and impulsory is all important things. He is emphasized to importance to social and economical progress, advocating for free and compulsory education. He championed reservation policies to progress, advertisement, addressing inequalities, historical and social economical things. He was the pioneer of modern genetics. He was the pioneer of shaping independent India's constitution. असं म्हणतात ना, आपल्या या जिंदगीत, हमारी इस जिंदगी में रोशनी इसीलिए है क्योंकि किसी ने कल हमारा अंधेरे में बैठकर भविष्य लिखा था, किसी ने कल अंधेरे में बैठकर हमारा भविष्य लिखा था। एक गमतीशीर गोष्ट सांगू, संविधानामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणून ती बसमध्ये चढाली, संविधानामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणून ती बसमध्ये चढाली आणि समोरच्या प्रवाशाला जाऊन म्हणाली, ओ भाऊ इथून उठता का, ही महिलांसाठी राखीव जागा आहे, नीट आहे का, ही महिलांसाठी राखीव जागा आहे। वा, तर ही आहेत आपली माणसं, हा आहे आपला समाज, हाच आहे आपला देश आणि हा आहे आपला स्वाभिमान। ते म्हणतात ना, ज्यांना स्वाभिमान नसतोय त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळत नसतो। म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका ज्ञानासाठी, संघटित व्हा उत्कर्षासाठी आणि संघर्ष करा स्वतःच्या स्वाभिमानासाठी। एनिवेज, पीस आउट, जय भीम, जय संविधान।